तर हॅलो गाईज, तर आज आपण सोबत तयार होऊया. मी नेसणार आहे साडी, मी स्वतः, आणि मेकअप पण करणार आहे. सो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कसा मेकअप करते आणि कशी रेडी होते. सो शेवटपर्यंत गाईज व्लॉग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो आज रीशूट करणार आहे मी घरातच, सो त्यामुळं थोडंसं साडी घालणार आहे. सो आपण बघूया. आता मी तुम्हाला दाखवते मी कोणती साडी घालणार आहे. तर गाईज मी ही साडी वेअर करणार आहे. म्हणजे ही साडी तुम्ही अगोदर पण माझ्या इन्स्टाच्या पोस्टला बघितलं असेल, पण मी ह्याच्यावर रील शूट नव्हती केली. सो मी विचार केला की ही साडी घालून आज रील शूट करूया. तर ह्याच्यावरचा हा असा पिंक कलरचा ब्लाऊज आहे, खूप सुंदर आहे. मला खूप आवडते ही साडी आणि हा ब्लाऊज दोन्हीसुद्धा, कारण की माझीच साडी आहे, मलाच घेतलेली आहे मम्मीने, म्हणजे माझेच नावं करून टाकले. तर काही विषय नाही. सो गाईज मी ब्लाऊज वेअर केलेलं आहे, बघू शकते तुम्ही. एकदम परफेक्ट आणि माझ्या साईजचा आहे, त्यामुळं मला परफेक्ट बसतो ब्लाऊज आणि खूप सुंदर वाटतं आहे बघायला. आता काय आपण साडी वेअर करूया. लगेच मी साडी वेअर करते. सो गाईज मी साडी वेअर केली, पण मला पदर नीट घेता येत नाही. सो थोडंसं बाहेर आलं त्याला आपण असं आतमध्ये टाकून ॲडजस्ट करूया. थोड्या वेळासाठी तरी मला ॲडजस्ट करावं लागेल व्हिडिओ पुरतं. सो साडी मी वेअर केली. मला परफेक्टली साडी येत नाही नेसवता, पण थोडी बहुत तरी मला येते स्वतःची साडी घालायला. दुसऱ्यांचं येत नाही, पण स्वतःला येते घालायला. तर मी वेअर केली आहे. आपल्याला व्हिडिओ शूटसाठी करायचं, सो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर गाईज तो फोन स्विच ऑफ झाला आहे, सो मी सेकंड फोनमध्ये शूट करते. तर आता आपण फाउंडेशन लावणार आहोत. तिथे मी आता फाउंडेशन घेतलं आहे. सो आता फाउंडेशन लावून घेऊया. मी लगेच लावून पुसते, कारण की परत मग हे होते, ते सुकलं की मग डाग पडतात गाईज चेहऱ्यावर. सो मी लगेच पुसून घेते फाउंडेशन. सो त्यानंतर काय आपण कम्पॅक्ट पावडर लावणार आहे. ॲडजस्ट करून घ्या. सो गाईज फायनली काजल लावून झालं. मग इकडे हे आहे, पण मी विचार करते लावू की नको लावू. माझ्याकडे मस्कारा नाही आहे, सो आपण ह्याच्यातच काम चालवणार आहोत. त्याकडे थांबतो. मला लिप पेन्सिलच खूप जास्त आवडते लिपस्टिकपेक्षा, सो आपण हेच करून टाकूया. बघू शकता.
सेकंड माझ्याकडे माझे मेकअपचे खूप सारे प्रोडक्ट संपल्यात सध्या. सो मी माझं ब्लशसुद्धा संपला आहे. सो मी ब्लशच्या जागेवर ही लिपस्टिक लावणार आहे आता. दुसरा ऑप्शन नाही. सो गाईज मी हे चोकर घातलं आहे. चोकरसारखंच म्हणजे काहीतरी म्हणतात, मला आठवत नाही. आणि त्यावर मी छोटंसं इयरिंग्स घालणार आहे, कारण की त्यावरचं एक पण मॅच होणारं इयरिंग मला नाही भेटत आहे. That's it. सो गाईज बघू शकता बँगल्स म्हणजे हिरव्या बांगड्या घातल्या आहेत माझ्या. हे बघा 6 बांगड्या घातल्यात हिरव्या. मग घालू की नको. सो गाईज मी एक व्हिडिओसाठी मॅसेज केसेस ठेवणार आहे खुली, आणि मग सेकंड व्हिडिओला काहीतरी हेअरस्टाईल करेल. सकाळीच केस वॉश केले असतो, त्यामुळे जरा सिल्की छान वाटतं. सो गाईज हा आहे माझा फायनल लुक, बघू शकता तुम्ही. सो गाईज माझा कसा आवडला का तुम्हाला माझा लुक, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटू पण अशाच व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. सो बाय बाय, लव यू.